हॅलो गाईस, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याकडे कोणत्या साइजेस अवेलेबल आहेत. कारण की खूप जणांची क्वेरीज आली आहेत की कुठल्या साइजच्या फ्रेम बनवतेस तू, ते प्लीज आम्हाला सांग. आणि कारण की खूप जणांना मोठ्या फ्रेम्स लागतात, तर ना आपल्याकडे कुठल्या साइजेस अवेलेबल आहेत ते सांगते. तर स्टार्ट करूयात सगळ्यात छोट्या फ्रेमपासून. आणि अजून एक गोष्ट, आपल्याकडे 2 डिझाईन्समध्ये अवेलेबल आहेत. एक तर प्युअर ब्लॅक कलरमध्ये ही बॉर्डरवाली आणि ही एक डिझाईनवाली अवेलेबल आहे. आणि दोघांच्या मी साइजेस सांगते की कुठल्या साईजमध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट आपण ही बघूयात. विथ बॉर्डर मी साईज सांगते. ठीक आहे, तर ही आहे 12.5 सेंटीमीटर बाय 17.5, अराउंड 17.5 सेंटीमीटर आहे विथ बॉर्डर. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये ह्या सायझेसमध्ये ह्या दोन्ही डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, ब्लॅक आणि ही डिझाईनवाली. ठीक आहे, देन सेकंड आहे ते आपल्याकडे साईज आहे जी विथला आहे 15 बाय 20. ओके, ही तुम्ही अशी पण घेऊ शकता, अशी पण घेऊ शकता. 15 बाय 20ची आहे ही साईज. आणि ह्या साईजमध्ये आपल्याकडे परत 2 डिझाईन अवेलेबल आहेत, एक डिझाईनवाले एक ब्लॅक बॉर्डरवाले. ठीक आहे, आणि ब्लॅक बॉर्डरची जी साईज आहे ना ती आहे 1.5 सेंटीमीटर. ओके, 1.5 सेंटीमीटरची ब्लॅक बॉर्डर असते. आणि ही जे आहे ती स्क्वेअरमध्ये आहे फ्रेम, स्क्वेअरमध्येच आहे ना आय थिंक. बघूयात साईज बघूयात. तर ह्याची साईज आपल्याकडे अवेलेबल आहे 20 बाय 17.5. ओके, म्हणजे दोघांची हाईट सेम आहे, फक्त ह्याची 15 आहे आणि ह्याची 17.5 आहे, कारण की स्क्वेअर वाटावी म्हणून. आणि ह्याच्यामध्ये कुठली ती डिझाईन अवेलेबल नाही आहे. तर नेक्स्ट आपली साईज आहे 17.5 बाय 22.5. ओके, 17.5 बाय 22.5 सेंटीमीटरच्या साईजमध्ये 2 डिझाईन्स अवेलेबल आहेत, ब्लॅक कलर आणि ही एक आहे डिझाईनवाली. ठीक आहे, आणि ही जी साईज आहे ती सगळ्यांना माहीत असेल की A4 साईज आहे. आणि ह्या साईज मला नाही वाटत की मोजून दाखवायला पाहिजे, कारण की हे बघा 30 सेंटीमीटरच्या वरती सेंटीमीटर होते. पण A4 साईज जी की सगळ्यांना माहीत आहे की नॉर्मल मोठी बुक जी असते आपली झेरॉक्स पेपर किंवा काय सगळं A4 साईजमध्येच असतं, तर तीच ही साईज आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ह्या 2 डिझाईन्स अवेलेबल आहेत. मोस्टली ब्लॅकच मी सगळीकडे वापरते. डिझाईनची ही आय थिंक कमी आहे माझ्याकडे, 2-3 पीस उरले असतील फक्त. तर अशा ह्या सगळ्या साईजेस माझ्याकडे अवेलेबल आहेत. तर आणि हीच सगळ्यात मोठी साईज आहे माझ्याकडे. A4 साईजच्याच मी मोस्टली फ्रेम बनवते. जर तुम्हाला मोठ्या फ्रेम हव्या असतील तर त्या अर्जंटमध्ये तर नाही मिळत, म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी 15 दिवस किंवा 1 आठवडा आधीच मला नीट इन्फॉर्म करावं लागतं आणि सगळे डिटेल्स द्यावे लागतात. पण बाकी ह्या ज्या फ्रेम्स आहेत त्या मी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये देते. ठीक आहे, तर अशा ह्या आपल्याकडे 2 डिझाईनमध्ये एवढ्या व्हरायटीमध्ये फ्रेम्स आहेत, एवढ्या साईजमध्ये फ्रेम आहेत. आय होप तुम्हाला आता समजलं असेल की कुठल्या साईजेसच्या फ्रेम आहेत. आणि अजून काही क्वेरी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.